महारॅलीद्वारे काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची तयारी करत असल्याचं समजतंय। काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं 28 डिसेंबरला नागपूरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सभेवरनं आतापासूनच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। 28 डिसेंबरला नागपुरात काँग्रेसची सभा। सभेआधीच भाजपच्या टीकेनं वाद उभा। 2024 मध्ये भाजपची सत्ता, महाजनांचा वार। आमचा लढा सत्यासाठी, वडेट्टीवारांचा प्रहार। काँग्रेसच्या स्थापनेला यंदा 138 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्तानं येत्या 28 डिसेंबरला नागपूरमध्ये काँग्रेसची भव्य सभा होणार आहे। यावेळेला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सगळे सदस्य उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसच्या या महारॅलीसाठी देशभरातून 10 लाख काँग्रेस कार्यकर्ते नागपुरात येणार आहेत। या सभेच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे। मात्र भाजपनं काँग्रेसच्या या सभेवर आतापासूनच टीका करायला सुरुवात केली आहे। आता 4 राज्यामध्ये निवडणुका झाल्या आहेत, त्याच्या निकालावरून आपल्या लक्षात आलं असेल, संपूर्ण देशाच्या लक्षात आलेलं आहे की आता या इंडीची किंवा काँग्रेसची अवस्था काय झालेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक त्यांना मोठा धोबीपछाड देतील। मी सांगितलेलं आहे की खूप मोठा विजय म्हणजे भूतून भविष्य। तुम्ही चालले, अनेक सर्वे चाललेत। गिरीश महाजनांच्या या टीकेला काँग्रेसनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सत्तेचा मुकुट घेऊन कुणी जन्माला येत नाही असा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावलाय। एकूण जे मतदान झालं ना, त्या मतदानामध्ये जे तुम्हाला मतदान मिळालं त्यापेक्षा 10 लाख मतदान आम्हाला जास्त मिळालं। दयनीय अवस्था काय म्हणजे बंद फिदुरीने निवडणुका जिंकणं आणि त्यातून मग छाती फुगवणं आणि गर्वाचं घर खाली, जास्त गर्व करू नका, सत्ता येते जाते आहे। काँग्रेसनी अनेक वर्षे सत्ता उपभोगली। काँग्रेसच्या या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। नागपूरमधल्या उमरेड रोडवरच्या दिघोरी परिसरात होणाऱ्या या सभेसाठी 3 मोठे मंच उभारण्यात येत असून एका व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम, एका व्यासपीठावर देशातले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते तर तिसऱ्या व्यासपीठावर राज्यातल्या नेत्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या सभेद्वारे काँग्रेस आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्यानं या सभेकडे महायुतीसह इंडी आघाडीचंही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्योगांच्या मुद्द्यावरनं राजकीय टोलेबाजीचा उद्योग सुरू झालाय। महाराष्ट्रात उद्योगांच्या पळवापळी